नमस्कार मित्रांनो, भक्तांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या बाळमामांचे दर्शन या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व पापांचा नाश होण्यापूर्वी दिसतात हे संकेत 99% माणसांना आपल्या हातातून जर याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. ठीक आहे, तर चला पाहूया चांगलं बाळमामांच्या नावानं चांगलं. भक्तांनो, आपल्या जीवनात कधी ना कधी अशा चुका घडतात ज्यामुळे आपल्याला नंतर पश्चाताप होतो. धर्मग्रंथांमध्ये आणि संतांच्या शिकवणीत असे सांगितले जाते की जेव्हा मनुष्य आपल्या चुकीच्या कर्मापासून लांब निघून जातो, सत्कर्माच्या मार्गावर चालू लागतो, तेव्हा त्याच्या जीवनात काही विशेष बदल दिसू लागतात. बाळूमामांच्या भक्तांमध्येही अशी श्रद्धा आहे की देवाची कृपा व्हायच्या अगोदर आणि पापांचा प्रभाव त्याचा परिणाम कमी होण्यापूर्वी काही संकेत मिळतात. सर्वात पहिला संकेत म्हणजे मनात अचानक देवाविषयी ओढ निर्माण होणे. पूर्वी ज्याला देवपूजा, नामस्मरण किंवा भजन यामध्ये रस नव्हता, तोच माणूस हळूहळू देवाचे नाव घेऊ लागतो. त्याला मंदिरात जाण्याची इच्छा होते आणि देवाच्या चरणी बसल्यावर मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. दुसरा संकेत म्हणजे आपल्या जुन्या चुकांची जाणीव होणे. पूर्वी केलेल्या चुकीच्या गोष्टी आठवून मनाला खंत वाटू लागते. दुसऱ्यांना दिलेला त्रास, बोललेले खोटे किंवा केलेला अन्याय याची टोचणी मनाला लागते. ही पश्चातापाची भावना मन शुद्ध होण्याची सुरुवात मानली जाते. तिसरा संकेत म्हणजे भक्तांनो, वाईट सवयींपासून मन दूर होऊ लागते. ज्या गोष्टींमध्ये पूर्वी आनंद वाटायचा त्या गोष्टी आता निरर्थक वाटू लागतात. चुकीची संगत, वाईट विचार आणि चुकीची कृत्ये यांच्यापासून मन हळूहळू दूर जाऊ लागते. भक्तांनो, बाळूमामांच्या भक्तांच्या मते जेव्हा देवाची कृपा होऊ लागते तेव्हा माणसाच्या स्वभावात नम्रता येते, अहंकार कमी होतो, स्वतःला मोठे समजण्याऐवजी इतरांचा आदर करण्याची भावना निर्माण होते. भक्तांनो, लोकांशी प्रेमाने बोलावे, कोणाला दुखवू नये असे वाटू लागते. असा माणूस गरीब, दुःखी आणि गरजू लोकांची मदत करण्यासाठी पुढे येतो. त्याला दुसऱ्यांच्या वेदना समजू लागतात. कोणाच्या डोळ्यात अश्रू पाहून त्यांचे मन हेलावून जाते. ही दयाळूपणा आणि करुणा ही मन शुद्ध होण्याची मोठी चिन्हे मानली जातात. भक्तांनो, जेव्हा पापांचा प्रभाव कमी होऊ लागतो तेव्हा मनातील अस्वस्थता देखील कमी होऊ लागते. अनेक वर्षे मनात असलेली भीती, चिंता आणि नकारात्मक विचार हळूहळू कमी होतात. संकटे असली तरी देवावर विश्वास वाढतो आणि जे होईल ते देवाच्या इच्छेनेच होईल असा भाव निर्माण होतो. भक्तांनो, बाळूमामांच्या कथांमध्ये असे सांगितले जाते की देव आपल्या भक्ताला योग्य मार्ग दाखवण्यासाठी काही ना काही संकेत देत असतो. कधी एखाद्या संतांचे विचार ऐकायला मिळतात, कधी एखाद्या चांगल्या व्यक्तीची भेट होते, तर कधी एखाद्या प्रसंगातून भक्तांनो जीवनाला दिशा नवी मिळते. मनुष्याच्या घरातील बदल दिसू लागतात. भक्तांनो, सतत भांडणे होणारे वातावरण शांत होऊ लागते. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते. घरात देवाचे नामस्मरण, पूजा आणि धार्मिक वातावरण निर्माण होऊ लागते. अशा घरात सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. आणखी एक महत्त्वाचा संकेत म्हणजे मनाला सतत सत्य बोलण्याची प्रेरणा मिळणे. खोटे बोलल्यावर मनाला अपराधी वाटू लागते. चुकीच्या मार्गाने मिळणाऱ्या फायद्यांपेक्षा प्रामाणिकपणाने जगणे अधिक महत्त्वाचे भक्तांनो वाटू लागते. पूर्वी दुसऱ्यांच्या यशाचा मत्सर करणारा माणूस आता त्यांच्या आनंदात आनंद मानू लागतो. दुसऱ्याचे चांगले व्हावे,
त्यांना सुख मिळावे अशी भावना निर्माण होणे, ही भावना मनातील नकारात्मकता नष्ट होत असल्याचे लक्षण भक्तांनो मानले जाते. बाळूमामा नेहमी भक्तांना सांगत असत की देवाची खरी पूजा म्हणजे सत्य, सेवा आणि श्रद्धा. फक्त मंदिरात जाऊन नमस्कार करणे पुरेसे नाही, तर आपल्या वागण्यातही चांगुलपणा असला पाहिजे. जेव्हा माणूस हा मार्ग स्वीकारतो भक्तांनो, तेव्हा त्यांचे जीवन हळू बदलू लागते. अनेक भक्तांच्या अनुभवानुसार भक्तांनो, देवाची कृपा होण्यापूर्वी काही अडचणी देखील येतात, कारण त्या अडचणींची माणसांची परीक्षा येत असतात. जो व्यक्ती भक्तांनो श्रद्धा सोडत नाही, तो शेवटी अधिक मजबूत बनतो. त्यामुळे भक्तांनो, संकटे आली म्हणून घाबरू नये, तर देवावर विश्वास ठेवता आला पाहिजे. मनात सतत देवाचे नाव घेणे, संतांच्या विचाराकडे आकर्षण वाटणे, चुकीच्या गोष्टींचा त्याग करणे, गरजूंना सतत मदत करणे आणि सत्याचा मार्ग स्वीकारणे भक्तांनो, हे सर्व संकेत आध्यात्मिक प्रगतीचे मानले जातात. बाळूमामांच्या भक्तांचा विश्वास आहे की जेव्हा माणूस मनापासून देवाला शरण जातो, तेव्हा त्याचे जीवन बदलायला सुरुवात होते. त्यांच्या विचारांमध्ये पवित्रता भक्तांनो येते, स्वभावात नम्रता येते आणि त्याला प्रत्येक ठिकाणी देवाची कृपा जाणवू लागते. म्हणूनच मित्रांनो, जर तुमच्या जीवनातही असे बदल दिसू लागले असतील, तर त्यांना साधे योगायोग समजू नका. हे तुमच्या अंतर्मनाच्या जागृतीचे संकेत असू शकतात भक्तांनो. श्रद्धा, सेवा, सत्य आणि सदाचार यांचा मार्ग स्वीकारा. बाळूमामांच्या कृपेने भक्तांनो आणि देवाच्या आशीर्वादाने जीवनात सुख, शांती आणि समाधान नक्कीच प्राप्त होईल. जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांग बरं भक्तांनो. असेच मामांचे दैवी संदेश, दैवी विचार आणि महत्त्वपूर्ण मॅसेजेस ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका भक्तांनो. आणि तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल भक्तांनो, तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामांच्या नावानं चांग बरं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग बरं. श्री स्वामी समर्थ.